तर नमस्कार मैत्रिणींनो, तर माझ्या अजून एका नवीन आपल्या स्वामींच्या व्हिडिओमध्ये तुमच्या अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, तुमचा आजचा दिवस ना खूप आनंदात जावो आणि तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर अजून एकदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज देवघरात कोणत्या गोष्टी करू नये याविषयी थोडीफार मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मला पण जास्त काही माहीत नाही, पण मला जे काही माहिती आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते। तर मैत्रिणींनो, आपण देवघरात ना चुकीच्या गोष्टी पण करत असतो, म्हणजेच पूजा करताना किंवा देवाला नमस्कार करताना किंवा देवाला फुले वाहताना काही पण असताना तर ते काय करू नये, कुठल्या देवाला काय करावं, कोणत्या देवाला काय करावं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच देवघर असतंच, तर कोणीच असं नाही की त्यांच्या घरामध्ये देवघर नाही आहे। देवघर म्हणजे काय असं काय नाही, आपली एक छोटीशी रूम असली तरी त्यामध्ये आपण एका साईडला देवघर मांडतो, म्हणजेच पाटावर म्हणा किंवा देवघर असेल लाकडी किंवा गारेचं, तर ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार देवघर असतं। पण देवघर केवढं का असे ना, गारेचं असो, लाकडाचं असो किंवा आपला साधा चौरंग असो किंवा पाट असो, त्याच्यावर आपण देवाची पूजा करतो, पण त्याला शेवटी देवघर असेच म्हणतात। तर मैत्रिणींनो, देवघरामध्ये शनीची पूजा ही कधीच करू नये। तर आपल्या देवघरामध्ये शनीची पूजा ही कधीच करायची नाही आणि देवघरात दोन एकसारखे शंख कधीच पूजायचे नाहीत। एक शंख पूजायचा, पण दोन एकसारखे शंख पूजायचे नाहीत। देवीला दुर्वा अर्पण करायच्या नाहीत। कोणत्याही देवीला ना हराळी आपण म्हणतो, ते हराळी त्याला दुर्वा असे पण म्हणतात, ते अर्पण करायचं नाही। दत्त घराण्याचे देव पूजू नये, बुडीत घराण्याचे देव पूजू नये। देवघरात धन पैसा दडवून अजिबात ठेवायचा नाही। देवाची मूर्ती शोकेसमध्ये अजिबात ठेवायची नाही। तर मैत्रिणींनो, बऱ्याच ठिकाणी ना हॉलमध्ये शोकेस असतो, त्यामध्ये टी व्ही, त्याच्या साईडला देवाच्या मूर्त्या वगैरे मोठमोठ्या असतात, ती ठेवल्या जातात। पण असं देवघरामध्ये ही शोकेसमध्ये देवाची मूर्ती अजिबात ठेवायची नाही, ती देवघरातच ठेवायची। तर देवाचे तोंड एकमेकांकडे कधीच करायचं नाही, देवाचे एकमेकाकडे असं तोंड कधीच करायचे नाही। सगळे देव हे एका लाईनमध्येच ठेवायचे। एकाच देवाच्या दोन मूर्त्या देवघरामध्ये कधीच पूजायच्या नाहीत। कोणताही देव असो, दोन मूर्त्या जर असेल देवघरामध्ये, त्यामधली एक मूर्ती आपण काहीतरी करून त्याच्या बदल दुसरी मूर्ती तयार करून घ्यायची, पण देवाच्या दोन मूर्त्या एका घरामध्ये देवघरात असू नये। तर श्री गणेशाला तुळस अर्पण करायची नाही, आपल्या गणेशाला ना तुळस अर्पण करायची नाही कधीच। आणि तुटलेल्या मूर्तीची पूजा ही कधीच करायची नाही। महत्त्वाचं म्हणजे तुटक्या मोठक्या जी मूर्त्या असतात, आपण गारेच्या मूर्त्या आणतो, आपल्याला आवडतात कुठल्या तर देवाला दर्शनाला गेल्यानंतर आपण गारेच्या मूर्त्या आवडतं म्हणून घेतो। आता बघा, स्वामींची मूर्तीच ही माझ्याकडे एक आहे, ती चांदीची आहे, ती पांढऱ्या व्हाईट कलरची दिसते, ती चांदीची आहे आणि त्याच्या साईडला जी हार घातलेली आहे ती आहे गारेची। तर चांदीची मूर्तीला काय होणार नाही, पण गारेची मूर्ती असते ती चुकून आपल्याकडून पूजा करताना वगैरे हातातनं निसटली जाते, तर त्याचा थोडासा टवका वगैरे काय तर तूटमूट होतं, तर ती मूर्ती परत पूजायची नाही। ती मूर्ती आपण नदीमध्ये वाहून द्यायची आणि दुसरी मूर्ती आणायची आणि मगच पूजा करायची। तुटलेल्या मूर्तीची पूजा ही कधीच करायची नाही, ते आपल्याला चांगलं नसतं। तर मैत्रिणींनो, ही मला जे काय माहिती आहे ती मी तुमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न केला आहे किंवा शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे। काय माझं ह्यातलं चुकलं असेल तरी मला माफ करा आणि बरोबर असेल तर पण कमेंटमध्ये सांगा आणि चुकलेलं असेल तरी पण कमेंटमध्ये सांगा। तर मी एवढंच ह्या व्हिडिओमधनं सांगण्याचा प्रयत्न केला आहे।
तर मैत्रिणींनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना माझ्या स्वामी भक्तांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या स्वामी भक्तांकडे पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांना माहिती व्हावी. तर चला